नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा मंगळागौरीचा स्पेशल भाग। तर इथे मंगळागौरीची आता आरती झालेली आहे आणि आता सगळे आजी म्हणते की सौमित्र, सारंग, ऋषिकेश, नानासाहेब तुम्ही आता सगळ्यांनी घराच्या बाहेर व्हा, कारण आम्ही बायका आता मंगळागौरीचे खेळ खेळणार आहोत असं म्हटल्यानंतर सगळे हसायला लागतात आणि डायरेक्ट आजी म्हणते की घराबाहेर व्हा, तुम्ही इथे थांबू नका, चला निघा असं म्हटल्यानंतर लगेच ते सगळे निघून जातात। आणि तोपर्यंत भटजी पण म्हणतात की मी पण जातो, म्हणजे गुरुजी पण म्हणतात की मी पण जातो। मग आजी म्हणते हे बहुतेक घाबरलेत वाटतं असं म्हणतात आणि त्याच्यानंतर इकडे सगळे मंगळागौरीला नमस्कार करतात आणि मग खेळाला सुरुवात होते। सगळेजण आधी फेर धरतात, छानपैकी गाणं छान म्हणतात फेराचं। तुम्ही कधी खेळलेत का हो मंगळागौरीचे खेळ? मी माझ्या लहानपणी आईबरोबर खूप खेळ खेळलेत, त्यामुळे आता मला खूप आठवण येते कधी कधी, त्यामुळे मस्त वाटतं असे टीव्हीवर खेळ वगैरे बघताना। तुम्हाला पण आवडतात का ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का। तर इथे सगळ्यांनी असा फेर धरलाय छानपैकी, सगळे प्रत्येकजण इथे फेराचं गाणं म्हणून खेळतायत। अशी फेराची गाणी ही खेळ मंगळागौरीचे कशासाठी असतात तर थोडासा आनंद मिळतो, थोडा व्यायाम होतो, अशा प्रकारे हे सगळे खेळ असतात। तुम्ही व्यायाम केलाय ना अशा प्रकारे खेळून खेळून दमायला होतं ना, तर इथे फेर धरलाय सगळ्यांनी। त्याच्यानंतर खुर्ची का मिरची म्हणजे खुंटण मिरची जाशील कैशी, आई बोलवते बरं करीते, हा जो खेळ आहे तो पण खेळला जातो इथे। म्हणजे बाकीच्या बायका फेर धरतात आणि अवंतिका आणि इकडे ऐश्वर्याला आतमध्ये ठेवलं आहे आणि या सगळ्या खेळाच्या प्रकारामध्ये बरं का अवंतिकाचं खुसलीचं चालूच आहे, म्हणजे ती हळूहळू खाजवतेच आहे, जोपर्यंत तिला कंट्रोल होत नाही तोपर्यंत ती हळूहळू खाजवतेच आहे। तर इकडे प्रत्येकजण असं चालू आहे खुंटण मिरची, मग अवंतिका एकदा म्हणते, एकदा ऐश्वर्या म्हणते, मग सगळेजण असं नाव घ्या नाव घ्या, म्हणजे त्या खेळाचा नियमच आहे की बाहेर पडताना नाव घेणं गरजेचं असतं। तर इथे अवंतिकाला सगळे नाव घ्यायला लावतात आणि मग ऐश्वर्याला घ्यायला लावतात। तर अवंतिका आपली नाव कशी घेते बघूया आपण। तर अवंतिका म्हणते रणदिवेंशी जुळलाय माझ्या संसाराचा मेळ, आणि सौमित्राचं नाव घेते खेळताना मंगळागौरीचे खेळ। खूप चांगलं नाव घेतलं ना हिने, आणि नंतर लगेच आपली ऐश्वर्या पाहिजेच ना नाव घ्यायला। मग ऐश्वर्या कशी म्हणते रात्रीच्या आकाशात उगवतो शशी, सारंगरावांचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी, असं ऐश्वर्या आपली नाव घेते आणि सगळेजण कौतुक करतात। इथे आजी पण खुश होते, सगळे टाळ्या वाजवतात नाव चांगलं घेतलं म्हणून। आणि त्याच्यानंतर घागरीचा खेळ चालू होतो। घागर घुमू दे रामा पावा वाजू दे, आला शंकरूबा गवर माझी नाचू दे। बिचारीला त्रास होतोच आहे इथे अवंतिकाला, पण काय करणार, ती लगेच पटकन सांगत नाही आहे। आणि नंतर मग ह्या बायका आपापले खेळ खेळतात, म्हणजे फुगडी खेळून दाखवतात वेगवेगळ्या प्रकारच्या। ऐश्वर्या आणि सगळी फुगडी खेळतात, परत ऐश्वर्या अवंतिका आणि जानकी फुगडी खेळते, दंड फुगडी खेळली जाते, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इथे फुगड्या खेळतात। एक हाताची फुगडी खेळली जाते, जानकी तेवढ्यातल्या तेवढ्यात ती पद्मासनाची फुगडी असते ती पण खेळते। असं सगळे प्रकार खेळले आहेत। आजी इकडे आनंद घेते सगळ्या खेळाचा, परत सुमित्राई पण खुश आहेत, आयुष्य सगळे खुश आहेत। नंतर सुपाचा खेळ चालू होतो, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू। इकडे जानकी पण खेळात गुंग झाली आहे, त्यामुळे तिचं अवंतिकाकडे सुरुवातीला लक्ष नाही आहे। आणि इकडे अवंतिका सुपाचा खेळ खेळता खेळता एकदा थांबले आणि ते थांबताना बघून, म्हणजे खाली सूप ठेवताना बघून ह्यांना पण आश्चर्य वाटतं की हिनं असं का केलं, आणि आजीला पण इकडे आश्चर्य वाटतं असं का झालं ते। आणि नंतर ना ती सुपाचा खेळ खेळता खेळता ऐश्वर्या काय करते, मुद्दामूनच तिच्या जवळनं जाते आणि नंतर ऐश्वर्याला धक्का लागल्यासारखं करते, म्हणजे ऐश्वर्याला मुद्दामून धक्का लागल्यासारखं। आणि ऐश्वर्या लगेच चिडून म्हणते असं का केलंस तू, नीट खेळ ना, काय होतंय का तुला। मग लगेच ती म्हणते म्हणजे तिला कंट्रोलच होत नाही अवंतिकाला, तर इथे खाजकुसलीची पावडर खूपच खास द्यायला लागली आहे आणि त्याच्यामुळं तिला त्रास होते, ती काहीच बोलत नाही। तेवढ्यात जानकी येते जवळ तिच्या आणि बघू काय झालंय म्हणते, आणि ती दाखवते तिला की असं माझ्या अंगाला खूपच खाज सुटते, आणि धावत धावत ती रूममध्येच जाते एकदम। आणि इकडे या सगळ्यांना कळत नाही आहे की नेमकं काय झालंय ते। मध्ये खेळ चालू असताना ऐश्वर्या आजीला दाखवते बरं का अवंतिकाला कसा त्रास होतोय ते, आणि आजी डोळे मिचकावून हसतीये त्याबद्दल, असं दाखवलंय त्यांनी मध्ये। आणि इकडे ऐश्वर्याला आता बरं वाटतंय कारण सगळा प्लॅन तिचा सक्सेसफुल झालाय, खाजकुसलीची पावडर लागलेली आहे। तर इकडे सौमित्र पण आलाय, सौमित्र पण म्हणतो अगं तुला किती रॅशेस सुटलाय त्याच्यावर असं म्हणतो। आणि नंतर इकडे जानकी डॉक्टरना फोन करते की लवकर यावं म्हणून, पण डॉक्टरांचा फोन काही लागत नाहीये आणि ती खाली येते डॉक्टरांचा फोन लागतो काय नाही बघायला। आणि इकडे सौमित्र तिला सांगतो की तू आता गार पाण्याची आंघोळ कर, म्हणजे तुला बरं
वाटेल आणि खूपच रॅश उठली आहे, तू जाऊन गार पाणी अंगावर घे असं तो तिला सांगतो आणि तिकडे निघून जाते बाथरूममध्ये अवंतिका. आणि जानकी खाली येते की फोन लावते का बघते आणि तुम्ही जरासं तिला हे करा म्हणून सांगून ती खाली येते. तर इथे हिला खूपच आता कंट्रोलच्या बाहेर त्रास व्हायला लागला आहे आणि इकडे जानकी धावत धावत खाली येते की नेमकं काय झालं आहे वगैरे. आणि इकडे सौमित्र बघतोय तर पाठीला तिच्या खूपच अशी रॅश आलेली आहे इकडे. आणि इकडे काय झालं असेल म्हणून ऐश्वर्या मुद्दामून कशी नाटक करते बघा की काय झालंय. तर जानकी म्हणते की रॅशेस आले तिच्या अंगावर आणि गुलाबदादांना मी डॉक्टरना आणायला पाठवते कारण त्यांचा फोन लागत नाही. मग लगेच इकडे ऐश्वर्या म्हणते की गुलाबदादांनी काल कसली ती झाडं काढली होती खाचकुचलीची का कसली आणि ते काहीतरी शेणाचा लेप लावायचा म्हणत होते, ते तसंच काहीतरी आहे का हो असं जानकीला विचारते. जानकी म्हणते हो तसंच आहे, मी पण शेणाचा लेप बनवून आणते असं वगैरे म्हणते. आणि ती सगळे झाल्यानंतर आजी म्हणते ऐश्वर्याला तू का केलंस असं, तू करायला नको होतंस असं, बिचारीला किती त्रास होतोय. आता आजीला कळतोय तिला त्रास होतोय ते. पण या सगळ्यावर लगेच ऐश्वर्या कशी म्हणते अहो या सगळ्यातून आपल्याला जानकी जर सगळं ढकलायचं आहे ना तर थांबा थोडा वेळ, सगळं नीट होईल, जरासा त्रास होणार आणि एवढं सहन केलं तर चालतं असं म्हणून इकडे ऐश्वर्या लगेच सांगते हिच्या अंगावर टाकली खाचकुचलीची पावडर तर कसं होतं तर हिला एकदा दाखवायला पाहिजे, म्हणजे त्रास किती सहन करायचा ते कळतंय. तुम्हाला काय वाटतंय हो, ही आजी तोंडावर पडणार आहे की नाही एक दिवस, आणि पडलीच पाहिजे. तर इकडे आता संध्याकाळ होत आलेली आहे पण डॉक्टर अजून काही आले नाही आहेत. आणि इकडे सगळे नानासाहेब वगैरे घरात येऊन असं फेऱ्या मारतात की नेमकं अवंतिकाला काय झालं. तर इकडे आजी पण म्हणते की अवंतिकाला काहीतरी त्रास झाला असं चालू आहे सगळं आणि एकदम कशी काय तिला खाचकुजली लागली किंवा खाचकुजलीची पावडर कशी काय लागली असं इथे चर्चा चालू आहे. ऋषिकेश पण इथे आलाय, सारंग पण इथे आलाय, सगळं चालू आहे यांचं. आणि तोपर्यंत इथे वरनं अवंतिका साडी घेऊन येते खाली आणि डायरेक्ट आणून ती टेबलावर टाकते. आणि मग सौमित्र म्हणतोय की ह्या साडीत प्रॉब्लेम होता, ह्या साडीला कसली तरी पावडर लागली होती. आता साडीत कशा म्हणजे साडीत प्रॉब्लेम आहे म्हटल्यावर साड्या कोणी आणल्या होत्या तर जानकीनं साड्या आणल्या होत्या. आणि जानकी असं कसं करेल मुद्दामून. आजी आता इथे बघा कशी आपल्या यानं तेल ओतायला लागले आगीमध्ये की जसं काही मुद्दामून संशय घ्यावा सगळ्यांनी जानकीवर असं. तर लगेच म्हणते की आजी म्हणजे साड्या जानकीनं आणल्या होत्या. मग लगेच ही पण म्हणते हो वहिनींनी साड्या आणल्या होत्या, मला एक आणि अवंतिकाला एक. आणि मग साडीत ऐश्वर्या पण म्हणते मुद्दामून कशी काय साडी वहिनी बघून आणतील. मग लगेच अवंतिका म्हणते त्या मुद्दामून असं कशाला करतील. मग तोपर्यंत इकडे जानकी आली आहे, तिला काही कळत नाही नेमकं यांचं काय चाललंय ते. तर नानासाहेब म्हणतात की कुठल्या दुकानातून साडी आणली होतीस. तर जानकी म्हणते की मी नेहमीच्या दुकानातून साडी आणली होती आणि साडी घेताना तू 2-3दा बघितली असेल ना असं वगैरे चर्चा होते तिची. मग लगेच इकडे ऐश्वर्या लगेच कशी अहो माझी पण साडी जानकी वहिनीनेच आणली, मला काही त्रास नाही झाला, मग तिलाच कसा त्रास झाला असं इथे चर्चा चालू आहे. आजी सगळ्या बोलण्याला दुजोरा पण देते बरं का इथे. आणि ऐश्वर्या मात्र आता मुद्दामून जानकी वहिनींवर संशय कसा येईल असं बघते. आणि इकडे अवंतिका पण म्हणते मुद्दामून कशाला त्या करतील, मी असं म्हटलंय का, पण या साडीतच पावडर होती आणि या साडीमुळे मला त्रास झाला आहे. तर जानकी पण इथे म्हणजे सांगते की मी साड्या बघूनच आणल्या होत्या आणि हा आता शेणाचा लेप लाव असं म्हणून ती पुढं जाते. ही शेणाचं औषध लेप जी काय औषध आहे तर हा लावशील का असं म्हणून इथे म्हणते तुला बरं वाटेल, तुझी आग थंड होईल. तर इथे कोणी पण शेण म्हटल्या लगेच ओरडेलच ना. तर तशीच रिॲक्शन इथे स्पॉन्टेनियस रिॲक्शन अवंतिकाची आली होती की मी आता शेण लावायचं का असं वगैरे ती इथं ओरडायला लागते. पण सौमित्र पण लगेच तिच्यावर ओरडतो की तू बिहेव कर, म्हणजे वाटी पूर्ण ढकलली जाते तिच्याकडनं ती आणि ती ओरडते अक्षरशः जानकी वहिनींच्या अंगावर. आणि लगेच सौमित्र पण चिडतो तिच्यावर. त्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी येतं की सगळ्यांसमोर सौमित्र इथे ओरडलाय. हा साहजिक आहे की तो चुकून बोलून गेला असेल कारण तिला पण इथे त्रास होतो आणि त्या त्रासाच्या भरात ती बोलली आहे. पण समजून न घेता सौमित्र डायरेक्ट ओरडलं, त्यामुळे तिला आणखीनच वाईट वाटते कारण सगळ्यांच्या समोर पहिल्यांदाच तिनं असा ओरडा खाल्लाय. लगेच ती म्हणते की आपल्याला आधी घरात घेत नव्हते असं म्हटल्यानंतर नानासाहेबांचे पण चेहरे असं कसा हे होतं की आपल्याला आधी घरात या बोलवत नव्हते आणि घरात बोलवलं तर हे असं करून असा छळ करतायत आणि मी काय आता मुद्दामून शेण लावायचं आहे का अंगाला असं ती एकदम पॅनिक होऊन विचारते. आणि तिचं म्हणणं पण बरोबर आहे, जेव्हा बोलवत नव्हते आधी आणि आता बोलवलंय तर असं काहीतरी त्रास देत आहेत. आणि तिचा रोग असतो ऐश्वर्याकडे बघण्याचा आणि तेवढ्यात आपल्या सुमित्राईंना पुळका येतो आपल्या ऐश्वर्याचा आणि म्हणतात कशा अवंतिका अगं हे सगळं कोणी मुद्दामून नाही केलेलं आणि तू ऐश्वर्याकडे रागाने अशी बघू नकोस. ऐश्वर्या आता पूर्वीची राहिलेली नाही आहे, ऐश्वर्यात खूप बदल झाला आहे. लगेच ऐश्वर्या कसा भोळा सदाशिव चेहरा करते बघा. पण अवंतिका म्हणते अहो मग आई काय करायचं, जे काही झालं त्याच्याबद्दल कुणाकडे तक्रारच करायची नाही का मी, आणि असं सगळं झालं आहे आणि आता जानकी वहिनी म्हणजे शेण लावायला सांगतायत असं ती रिॲक्ट करते की आता मी काय शेण लावून बसायचं आहे का असं म्हणते ती एकदम. आणि जानकीला आता इथे खूपच म्हणजे हे झालं की जसं म्हणजे
वाटणारच ना वाईट, सगळं तिच्यावरच टाकलं आणि ती शेणाची वाटी ढकलून देते आणि नंतर जानकी ते शेण भरतीये इकडे. आणि आजी आता कळ लावते बघा कशी मुद्दामून, साडी बघून आणता येत नव्हती का वगैरे. आणि लगेच इथे आजी बोलायला चालू केल्यानंतर नानासाहेब पण चिडतात त्यांच्यावर आणि म्हणतात जीभ दिले म्हणून काहीही काय बोलायचं, जानकी कशाला हे सगळं मुद्दामून करेल, ऐश्वर्याला पण साडी आणली होतीच ना. हे परत रिपीट केलंय त्यांनी, म्हणजे परत सांगितलं की मुद्दा जानकी कशी बरोबर आहे, हा मुद्दा पटवून देतात. पण इकडे आजी मात्र आपली सुसासट सुटले आणि नानासाहेब शेवटी त्यांना ओरडतातच की हे सगळं त्यांनी मुद्दाम, साडी आणताना 4-4 वेळा तरी तिनं बघितली असेल ना उघडून, आणि दोन्ही साड्या ठेवताना एकत्र ठेवल्या असतील ना, मग दोन्ही साड्यांना पावडर म्हणजे काही डॅमेज असतील ते दोन्ही साड्यांना त्रास व्हायला पाहिजे. पण तेवढ्यात सारंग म्हणतो अहो पण शेतकऱ्याच्या सुनेनं शेणाला असं नाक मुरडलं तर कसं व्हायचं, असं सारंग पण म्हणतो. ह्याला नको तिथे डोकं पाजळायचे होतं बरं का. हां, तिला माहिती नाही आहे. मग लगेच आजी म्हणते ती शिकली सवरलेली मुलगी आहे, वकील आहे ती आपला मुद्दा बरोबर मांडणार, आणि शिकली सवरलेली असल्यामुळे ती काय शेण लावून घेईल का अंगाला, असं म्हणून सगळे इथं जानकीलाच थोडा वेळ ब्लेम करतायत. आणि आता जानकी इथे असून म्हणते की असू दे, जे काही झालं ते झालं असं म्हणते. आणि ह्या सगळ्याच्या प्रकारामध्ये सुमित्राईंच्या मनात आता नेमकं काय येतंय आणि आजी नंतर तिच्या मनात आणखीन काय भरवते ते आपल्याला बघायला पाहिजे. आणि इकडे आता ऐश्वर्याचा प्लॅन तर सक्सेसफुल झाला आहे की सगळं जानकीवर शेकलं गेलं आहे आता. आणि तेवढ्यात उद्याच्या भागामध्ये बघा प्रेक्षकांनो आपल्याला मोठा खुलासा मिळणार आहे. तो काय आहे ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला आजचा भाग आणि उद्याचा भाग शेवटपर्यंत बघितला पाहिजे. आता इथे उद्या सगळ्यांसमोर जानकी ऐश्वर्याला विचारते की तू पावडर का टाकलीस, आणि इकडे सुमित्राईंना पण आता टेन्शन आलंय की असं ऐश्वर्यानं नेमकं का केलंय. आणि आता इथे ओवीनं सगळं बघितल्याचं जानकीनं सांगितल्यानंतर ऐश्वर्या हा डाव कसा पलटवते आणि नेमकं काय उद्या नवीन नाटक करते ते बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि अर्थातच सिरियल बघत राहा.